मित्रांनो, जसं की आता शेतकरी बांधव सध्या प्रश्न विचारताय की सरसकट पीक विमा 2025 नक्की शेतकऱ्यांच्या खात्यात केव्हा जमा होणार किंवा मग आमचा जिल्हा सरसकट पीक विम्यासाठी मंजूर झालेला आहे का, असाही प्रश्न शेतकरी बांधव विचारताय। तर शेतकरी मित्रांनो, आता सरसकट पीक विमा शेतकरी बांधवांना मिळणार आहे। मग तो कोणकोणत्या जिल्ह्यांसाठी मिळणार आहे, कोणत्या जिल्ह्यासाठी किती रुपयांचा निधी हा सरसकट पीक विमा 2025 साठी मंजूर करण्यात आलेला आहे आणि हा पीक विमा तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यासाठी तुम्हाला काही महत्त्वपूर्ण अशी कामे करावी लागणार का, या संपूर्ण प्रश्नांची अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। शेतकरी मित्रांनो, सर्वात अगोदर आपण जर पाहिलं तर 2025 मध्ये अनेक शेतकरी बांधवांनी पीक विम्याकडे आपली पाठ फिरवली। याचं मुख्य कारण होतं ते म्हणजे सरकारच्या माध्यमातून पीक विमा कंपनी असेल किंवा सरकार असेल यांच्या माध्यमातून जे काही पीक विम्यामध्ये जे ट्रिगर होते ते ट्रिगर हटवण्यात आले आणि त्यामुळे लाखो शेतकरी बांधवांनी पीक विम्याकडे पाठ फिरवली आणि त्याच वर्षी म्हणजे 2025 मध्येच शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं। यामध्ये अतिवृष्टी असेल, पूर परिस्थिती असेल, यामुळे शेतकरी बांधव हतबल झाला आणि त्याला पीक विम्याची नितांत गरज पडली। परंतु राज्य शासनाच्या माध्यमातून त्या शेतकरी बांधवांसाठी दिलासादायक बातमी समोर येते, कारण सरसकट पीक विमा 2025 हा मंजूर झालेला आहे। मग आता हा कोणकोणत्या जिल्ह्यांसाठी मंजूर झाला ते तर आपण पुढे जाणूनच घेणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, या म्हणजे ज्या शेतकरी बांधवांचे असे प्रश्न आहेत की ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला त्यांना तर पीक विमा मिळणार, परंतु ज्या शेतकरी बांधवांनी पीक विमाच भरला नाही त्या शेतकरी बांधवांचं काय, असाही प्रश्न शेतकरी बांधव विचारताय। तर शेतकरी मित्रांनो, संपूर्ण शेतकरी बांधवांना दिलासा आहे की ज्या शेतकरी बांधवांनी पीक विमा भरला त्यांनाही पीक विमा मिळणार आहे आणि ज्या शेतकरी बांधवांनी पीक विमा हा भरला नाही किंवा मग क्लेम केला नाही अशाही शेतकरी बांधवांना सरसकट पीक विमा हा दिला जाणार आहे। याचं एकमेव कारण आहे की जे काही अतिवृष्टी, पूर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्यामुळे शेतकऱ्यांना आता सरसकट पीक विमा हा राज्य शासनाच्या माध्यमातून दिला जाणार आहे। आता आपण जिल्ह्याने अपडेट जाणून घेऊया कोणत्या जिल्ह्यासाठी किती रुपयांचा निधी हा मंजूर झालेला आहे। मित्रांनो, पुणे जिल्ह्याचा विचार केला तर पुणे जिल्ह्यामध्ये जवळपास 1 कोटी रुपयांपेक्षाही जास्त पीक विमा हा मंजूर झालेला आहे। नाशिक जिल्ह्याचा विचार केला तर नाशिक जिल्ह्यासाठी 90 लाख रुपयांचा निधी हा सरसकट पीक विम्यासाठी मंजूर झालेला आहे। अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा 90 लाख रुपयांचा निधी हा मंजूर झालेला आहे। त्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये एकूण 80 लाख रुपयांचा निधी हा मंजूर झालेला आहे। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा 80 लाख रुपयांचा निधी हा सरसकट पीक विम्यासाठी मंजूर झालेला आहे। सोलापूर जिल्ह्यामध्ये 75 लाख रुपयांचा निधी हा सरसकट पीक विमा 2025 साठी मंजूर झालेला आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये एकूण 70 लाख रुपयांचा निधी हा मंजूर झालेला आहे। तसेच सांगली जिल्ह्यासाठी 65 लाख रुपयांचा निधी हा सरसकट पीक विमा 2025 साठी मंजूर झालेला आहे। सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा 65 लाख रुपयांचा निधी हा सरसकट पीक विमा 2025 साठी मंजूर झालेला आहे। नागपूर जिल्ह्याचा विचार केला तर नागपूर जिल्ह्यामध्ये एकूण 60 लाख रुपयांचा निधी हा सरसकट पीक विमा 2025 साठी मंजूर झालेला आहे। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एकूण 55 लाख रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे। तर अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा 55 लाख रुपयांचा निधी हा सरसकट पीक विमा 2025 साठी मंजूर झालेला आहे। जालना जिल्ह्यामध्येही 50 लाख रुपयांचा निधी हा मंजूर झालेला आहे। त्यानंतर वर्धा जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे आणि वर्धा जिल्ह्यामध्ये सुद्धा एकूण 50 लाख रुपयांचा निधी हा सरसकट पीक विमा 2025 साठी मंजूर झालेला आहे। त्यानंतर लातूर जिल्ह्याचा विचार केला तर लातूर जिल्ह्यामध्ये शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे आणि लातूर जिल्ह्यामध्ये 40 लाख रुपयांचा निधी हा सरसकट पीक विमा 2025 साठी मंजूर करण्यात आलेला आहे। त्यानंतर मित्रांनो, नांदेड जिल्ह्याचा विचार केला तर नांदेड जिल्ह्यामध्ये एकूण 35 लाख रुपयांचा निधी हा सरसकट पीक विमा 2025 साठी मंजूर करण्यात आलेला आहे। त्यानंतर धुळे जिल्ह्याचा विचार केला तर धुळे जिल्ह्यामध्ये एकूण 30 लाख रुपयांचा निधी हा सरसकट पीक विमा 2025 साठी मंजूर करण्यात आलेला आहे। यवतमाळ जिल्ह्याचा विचार केला तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये एकूण 45 लाख रुपयांचा निधी हा सरसकट पीक विमा 2025 साठी मंजूर करण्यात आलेला आहे। परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा 45 लाख रुपयांचा निधी हा सरसकट पीक विमा 2025 साठी मंजूर करण्यात आलेला आहे। आता शेतकरी बांधवांचा महत्त्वाचा प्रश्न आहे की हा पीक विमा नक्की शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये केव्हा जमा होणार। तर शेतकरी मित्रांनो, लवकरात लवकर हा जो निधी आहे सरसकट पीक विमा 2025 चा तो शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाणार असल्याची माहिती कृषी विभागाकडून मिळालेली आहे।
मित्रांनो, ही होती संपूर्ण 34 जिल्ह्यांची अपडेट. कारण संपूर्ण 34 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावरती शेती पिकांचं नुकसान झालं आणि हे नुकसान भरून काढण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच्या माध्यमातून म्हणा किंवा रब्बीच्या अनुदानाच्या माध्यमातून मदत तर करण्यात आली, परंतु ही मदत पुरेशी नसल्यामुळे पुन्हा एकदा सरसकट पीक विमा 2025च्या माध्यमातून संपूर्ण 34 जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधवांना, म्हणजे ज्या शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणावरती शेती पिकांचं नुकसान झालं, काही शेतकरी बांधवांच्या जमिनी खडून गेल्या, काहींच्या विहिरी खडून गेल्या, अशा संपूर्ण पात्र शेतकरी बांधवांना आता सरसकट पीक विमा 2025 हा मंजूर झालेला आहे आणि त्याचं वाटपही लवकरात लवकर केलं जाईल अशी माहिती समोर येत आहे. मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच माहितीसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.